नमस्कार, मी माधवीस व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण पिशवीचा दुसरा प्रकार बघतोय आणि ही जी पिशवी आहे ही सुद्धा सोपी पिशवी आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा खूप शिलाई नाही आहे, खूप मार्किंग पण नाही आहे, काहीच नाही आहे. तर त्यासाठी इथे तुम्हाला ब्लाऊज पीस दिसत असतील, तर हे आहेत ओटीचे ब्लाऊज पीस. हे प्रत्येकाच्या घरी कपाटामध्ये ब्लाऊज पीस असतील. तर सर्वांनी ते बाहेर काढा आणि त्याच्यापासून आपण रोज काहीतरी बनवायचं बघूया. तर आज एक आपण पिशवीचा प्रकार बघूया. तर याच्यातून मी एक घेते माझ्या आवडीचा कोणताही कलर. चला ठीक आहे. तर या इथे मी एक ब्लाऊज पीस घेतलं आहे. साधे ब्लाऊज पीस असतात जे आपल्याला ओटीला घालतात आणि आपण तो काय करतो, घरी येतो आणि ब्लाऊज पीस जो आहे तो तसाच कपाटामध्ये ठेवून देतो आणि तो ब्लाऊज शिवण्यासाठी वापरत नाही, काही नाही, असंच पडून असतो. तर आज म्हटलं चला तेच ब्लाऊज पीस सगळे कपाटातून बाहेर काढूया आणि तुम्हालाही काय तर दाखवण्यासाठी होईल. तर या इथे बघा, ही काठाची बाजू आहे आणि ही घडीची बाजू आहे. तर आता मी काय करते, इकडून एक हे बघा, हे जे काठ दिसतात आहे ना, हे एक टोक आणि इकडचं हे एक टोक, हे काठावरती काठ हे सगळे असे ठेवून घेते. ठीक आहे, हे असे ठेवले. त्यानंतर काठाची जी बाजू आहे ना ती वरच्या साईडला केली आणि जी घडीची बाजू आहे ती माझ्या साईडला. तर सगळ्यात आधी आपल्याला जी काही पिशवीची उंची पाहिजे ती घ्यायची. तर या इथे बघा, मी 16 इंचावरती मार्किंग करते. 16 इंच ही घडीची बाजू आहे बरं, ही माझ्या साईडची जी आहे ना ती घडीची बाजू आहे. तर मी उंची घेतली 16 इंच आणि इथे 13 इंच घेते. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार पिशव्या ज्या साईजची बनवायची आहे ना त्या साईजनुसार तुम्ही बनवू शकता. तर या इथे मी ब्लाऊज पीस आपला ज्या साईजचा आहे ना, म्हणजे जसं त्याच्यामध्ये मेजरमेंट बसते त्यानुसार मी याच्यामध्ये ॲडजस्ट करते. तर एका ब्लाऊज पीसपासून ना मी 2 पिशव्या बनवणार आहेत. ठीक आहे, इथं आपल्या 2 पिशव्या होणार आहेत. तर बघा, उभ्यामध्ये मी किती घेतलं परत एकदा बघा, हे बघा उभ्यामध्ये घेतलं आहे आपण 16 इंच. ठीक आहे, आणि आडव्यामध्ये जे आहे ते आहे 13 इंच. या इथे तुम्ही स्केल वापरू शकता किंवा असाच मेजर टेप ठेवून मेजर टेपने सुद्धा असं मार्किंग करून घेऊ शकता किंवा अशा रेगा आखून घेऊ शकता. ठीक आहे, आता हे जे आपल्याला कटिंग करायचं आहे हे फक्त तुम्हाला उभं आणि हे आडवं, ही जी लाईन दिसते इथून हे असं आपल्याला कट करायचं आहे. चला, तर मेजरमेंट काय आलं. बऱ्याच जणांनी सांगितलं मला की आहे ना थोडंसं कमी बोला, पण खरं सांगू का, मी ना क्लास घ्यायचे ना, आत्ता सध्या फक्त क्लास मी बंद केले. तर क्लास घ्यायचे, तर क्लासमध्ये ना बऱ्याच लेडीज येतात किंवा मुलीसुद्धा येतात. तर सगळ्यांनाच एकदा सांगितले की समजत नाही ना, तर रिपीट करावं लागतं. तर त्याच्यामुळे मला सवय झाली ती, म्हणजे रिपीट बोलायची किंवा समजावून सांगण्याची. तर प्लीज थोडंसं समजून घ्या. ठीक आहे, आता या इथे बघा उंची घेतली 16 इंच आणि हे असं घडीवरती 13 इंच घेतले. उंची 16 इंच, आडव्या घडीवरती टाकले आपलं 13 इंच. तर आपण ह्याचं कटिंग करूयात. ठीक आहे, आता हे आपल्याला नंतर लागणार आहे बेल्ट बनवण्यासाठी, तोपर्यंत आपण ह्याला साईडला ठेवूया. तर कटिंग केल्यानंतर बघा, हा असा तुम्हाला बॉक्स तयार झालेला दिसतोय. तर आपण ह्याच्यातून एक सिंगल पीस साईडला करूया. 2 पीस आहेत ना, हा एक पीस आतला वेगळा केला आणि हा एक पीस आहे. ठीक आहे, तर आता काय करायचं आपल्याला, हे जे काठ दिसतात ना तुम्हाला, हे बघा हे जे काठ आहेत, ह्या काठाला एक थोडंसं असं फोल्ड मारून घ्यायचं आहे. साधारण एक अर्धा इंचावरती मारला तरी चालेल. मग इथून ह्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची. ठीक आहे, सरळ शिलाई मारायची आहे. तर मी ही शिलाई मारून घेते. त्याचबरोबर तुम्हाला दुसऱ्या पण शिलाई दाखवते, जेणेकरून एकदाच मशीनवरती आपलं हे सगळंच काम होऊन जाईल. ठीक आहे, आपण हा काठ जो आहे तो तर फोल्ड करून घेणार आहे, हे तर तुम्हाला समजलंच असेल. त्यानंतर ही उभी जी लाईन दिसते ना, ही सुद्धा इथे मी थोडंसं चॉकनी मार्किंग करते, म्हणजे शिलाई कुठे लावणार आहे अंदाज येईल. हे बघा, इथे ही शिलाई मारायची, त्यानंतर इथे एक शिलाई मारायची, अशी आणि ही अशी. ठीक आहे, त्यानंतर काय होईल, मग आपली ही पिशवी
असा घोळ जो आहे पिशवीचा तो तयार होईल. तर मी ही आधी शिलाई मारून घेते आणि त्यानंतर तुम्हाला बेल्ट दाखवते. पण बेल्ट दाखवण्याआधी ना बेल्टचं सुद्धा तुम्हाला एक दाखवते की म्हणजे तोही मला तयार करून घेता येईल मशीनवरूनच. दोन तुकडे होते, त्याला मी वेगवेगळे करून घेतले. किती आहे हा बघूया आपला कपडा. 15 इंचाचा आहे. ठीक आहे. तर तुम्हाला इथे जो हँडल असतो ना इथे असा पकडण्यासाठी, ज्याला मी आता बेल्ट म्हणाली, तर तो तुम्हाला कितीचा पाहिजे तर तो कसा ओळखायचा किंवा कसा मोजायचा. तर ह्या इथे बघा अशा पद्धतीने काय करायचं, मेजर टेप ठेवून द्यायचा अशा पद्धतीने. आणि मग असं पकडून बघायचं की तुम्हाला ह्या पिशवीच्या साईजला हा एवढा बेल्ट जो आहे आपण बनवतो आहे हँडल, तो योग्य वाटतोय का, ठीक आहे का. तर त्यानुसार आपल्याला हे जे कटिंग घ्यायचं आहे तर तसंच घ्यायचं आहे. तर इथून जो आपला कपडा उरला ना, हा साईडचा पीस इथून उरला बघा, हा साईडचा पीस जो कटिंग करून वेस्ट होणार होता तोच घेतला आणि त्याचा आपण बेल्ट तयार करणार आहोत. तर पहिली ही घडी आहे, तर त्याला मी ओपन केलं. त्याच्यावरती आपल्याला ही एक फोल्ड अशी, आणखीन एक फोल्ड आणि हे असं, हे अशी संपूर्ण ह्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत पूर्ण शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे. तर ही पिशवीची सुद्धा शिलाई आणि ही सुद्धा शिलाई मी तयार करून घेते आणि तुम्हाला नंतर दाखवते. तर या इथे बघा मी तुम्हाला म्हणाल्यासारखं शिलाई पूर्ण तयार करून घेतले मारून. मुद्दामून इथे ना वेगळा कलर वापरला आहे जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित दिसावं. तर ही आपली काटाची बाजू होती ती फोल्ड करून घेतली. त्यानंतर ही एक शिलाई मारली उभी आणि त्यानंतर आडवी. आता काय करूया आपण ह्याला सरळ करून घेऊया. व्यवस्थित त्याचे कोणी बाहेर काढून घ्यायचे असे. त्याला हवं तर नंतर आपण ना प्रेस मारू. आणि हा बेल्ट ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत म्हणाले होते ना की असं जोडून घ्यायचं आपल्याला, शिलाई मारून घ्यायचे. तर शिलाई मारून घेतले मी. तर आता याला मधून कट करूया. तर हे बघा इथून मधून कट करते. झालं करून. तर आता आपल्याला इथे हँडल जोडायचा आहे. तर तो कसा जोडायचा, तर त्यासाठी बघा असं काय करायचं, हे आपली ही पिशवीला फोल्ड केली हे असे. तर ह्या बाजूने असं मार्किंग करून घेऊयात. पूर्ण मोजूया आधी किती आहे. तर बघा 6.5 आलेलं आहे. तर ह्याचा आपण अर्धा भाग करून घेऊया हा असा. आणि आपला बेल्ट किती आहे रुंदीला, साधारण 1.25 इंचापर्यंत असेल. हे बघा असं सेम मार्किंग एक या बाजूला केलं, तसंच या बाजूला सुद्धा करायचं. हे असं ओपन करा. तुम्हाला अंदाज आला असेल की मी कशा पद्धतीने केलं. हे बघा हे असं काय करायचं, ह्याला हँडल जोडून घ्यायचा असा आणि इथे शिलाई मारून घ्यायची. पण शिलाई ही आपल्याला आतल्या बाजूला टाकून मारायची. हे असे आतमध्ये टाकून ही शिलाई मारून घ्यायची. झाली आपली पिशवी तयार. चला मी दोन्ही जे हँडल आहेत ते जोडून घेते आणि त्यानंतर फायनल लुक दाखवते. हे बघा, तर हे अशा पद्धतीने आपली ही पिशवी तयार झाली. अशाच पद्धतीने तुम्ही आणखीन खूप साऱ्या पिशव्या शिवू शकता. ही पिशवी शिवायला फक्त आणि फक्त 5 मिनटं लागलेत. कटिंग आणि सोबत शिवायला 5 मिनटंसुद्धा मी जास्तच म्हणाले, पण त्याच्यापेक्षाही कमी वेळामध्ये आपली ही पिशवी तयार होते. आणि तुम्हाला जर का हे असं बनवून विकायचं असेल तरीसुद्धा तुम्ही विकू शकता. घरी पडलेले हे असे आपले ब्लाऊज पीस असतील ते बाहेर काढा, त्याच्यापासून अशा पिशव्या बनवा. किराणा स्टोअर किंवा तुमच्या आजूबाजूला आपणा बाजार किंवा सहकारी भंडारसारखे असे जर का असतील शॉप, तर त्या शॉपमध्ये जाऊन विचारा की तुम्हाला आम्ही पिशव्या शिवून देऊ शकतो का. तर हे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून तुम्ही नक्कीच सेल करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मला असाच सपोर्ट करत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.